श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नये. देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेले पाहिजेत, तरच तुमची पूजा सफल संपूर्ण होईल असं मानलं जातं. आपण त्या नियमांबद्दल, त्या गोष्टींबद्दल आज जाणून घेणार आहोत. बघा, ज्या पूजा केल्या नाही पाहिजेत, ज्या गोष्टी देवघरात ठेवल्या नाही पाहिजेत, तर त्याचा परिणाम आपल्याला अशुभ मानला जातो. बघा, प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच. या देवघरात सर्व देवी देवतांचे फोटो असतात. घरातील सर्व सदस्य या फोटोंची, मूर्तीची पूजा करतात. पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितले गेले आहे. या नियमांचे पालन केले पाहिजे. देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत. या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं. तुमच्या घरी ही देवघर असेल तर नक्कीच वाचा. कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल. तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच काढून टाका. चला तर मग बघूया. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवघरात कमीत कमी एक देवमूर्ती अगर तस्वीर असावी. एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाहीत. मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निरनिळ्या असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. दत्तक घेतलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरीही ते विसर्जनच करावे, नाहीतर पूजकांची वंशपुढी होईल. अनेक संकटांनी त्रस्त व्हाल. देवाऱ्यात भगवान शिवशंकरांची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानावत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावावा. देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय, अतिउदास राहते. देवघरामध्ये मुंजा पूजू नये. बाकीची देव काम करत नाहीत. शिवाय त्याहून जास्त सद्गती पासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्यांचे फक्त शापच मिळतात. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव अति कडक असते. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली गेली आहे. तो यम असून अतिउग्र व कडक आहे. देवघरामध्ये म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवतेची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटाने पीडित राहते. तसेच देवघरामध्ये पित्रांच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. प्रथम गुरुची पूजा करावी आणि त्यानंतर शिष्याची पूजा करावी. देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबियांचीच शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न, छिद्र पडलेले आसन, आयुधे हरत असलेली, चिरा गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले, सापडलेले देव घरात पूजू नये. त्यांची पूजा केली असता त्यांनी ते देव दिले, त्यांनाच त्याचे फळ मिळते. त्याच लोकांना त्यांचे फळ मिळते. त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते. त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेली देवांची मूर्ती आपल्या घरात देवघरामध्ये पूजू नये. आसरा देखील देवघरामध्ये पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे. देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे, किंवा देवतांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे. दक्षिण उत्तर ही दिशा नसावी. देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे. ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते. देवघर हे नेहमी लाकडाचे, सागवानी असावे. ते संगमरवरी नसावे, कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शक्यतो लाकडी, सागवानी देवघर असावे. देवाऱ्यात दिवंगत आई वडील वगैरेचे फोटो लावू नयेत.
देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी. उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नये. श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी. मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा. घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका. देवघरात लोक शिवलिंग ठेवतात. शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नये असं शिवपुराणामध्ये सांगितले गेले आहे. शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे. त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा. शिवलिंग हे पितळाचे असावे. त्यावर नाग नसावा. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये. कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवू शकतात. देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो ठेवू नका. नेहमी देवाचे असणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावे. क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानले जातात. हसणारे फोटो शुभ मानले जातात. ते घरात सकारात्मकता आणतात. कोणत्या देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवून अशुभ मानलं जातं. त्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात आणि तुटलेली मूर्ती आणि फोटो घरात असेल तर आजच काढून टाका. पूजेच्या दरम्यान तांदळाला अत्यंत शुभ मानलं जातं. तांदळाला प्रत्येक पूजेमध्ये प्रथम महत्त्वपूर्ण मानलं जातं. तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं. ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात. पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये. त्याला मात्र अशुभ मानलं जातं. जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे तांदूळ ठेवा. देवघरामध्ये काळी पेटी ठेवू नये. तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं. त्यामुळे तेल, काळी पेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात. आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक तरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे असते. ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते. देवघरातील शाळीग्रामावर कधीही अक्षता व्हायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्रात देवपूजा करायची नसते. तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी गळत असताना सुद्धा देवपूजा करू नये. देवाने एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा. आपण देवघराची समई लावतो व निरंजन लावतो ते तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. देवाला लावलेल्या समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात तर 2 वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावायची तरीही चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक पाहिजे म्हणून त्यांना शरण गेलेले आपण असतो. आपण देवघरात किंवा मंदिराचे स्तोत्र मंत्र म्हणतो तो मोठ्या आवाजात म्हणायचा. परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी तेवढे शांततेत केलेले कधीही चांगले. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा. इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये. कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवतांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्नता वाढते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदात राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास असतो. देव आपल्या घरात वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर सुशोभित ठेवलेच पाहिजे. तर मैत्रिणी, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.